विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं जे 9वं प्रकरण आहे सहकारी गृहनिर्माण संस्था, ते आज आपण सुरू करत आहोत. बघा, औद्योगिकरणामुळे शहरीकरण, नागरीकरण होत चाललेलं आहे. म्हणजे जिथे पण कंपन्या आल्यात मोठ्या मोठ्या, तिथे लोक काय करायला लागली आहेत, तिथे लोक राहायला लागलेली आहेत, तिथे लोक जायला लागले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या. नोकऱ्यामुळे लोकांनी गावातून शहरामध्ये स्थलांतर केलेलं आहे. आणि लोकसंख्येमुळे वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणावर निवाराची निवाऱ्याची गरज निर्माण झाली आहे. प्रामुख्याने शहरी भागामध्ये वाढती लोकसंख्या वाढते. आणि त्याच्यामध्येच बघा, आपण मुलगा काय करतो, नोकरीसाठी म्हणून बाहेर जातो आणि तिथे गेल्यानंतर मग त्याचं लग्न केल्यानंतर तो त्याच्या बायकोला पण तिकडेच घेऊन जातो. नंतर त्याची मुलं वगैरे सगळे तिथे शिकतात. म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं कुटुंब जे आहे ते विभक्त होतं. कशामुळे? तर औद्योगिकरण झाल्यामुळे. आणि मग त्याच्यामुळे घरांची गरज ही खूप वाढलेली आहे. कुठे? शहरी भागामध्ये. आणि शहरी भागामध्ये घर घेणं हे मध्यमवर्गीयांना परवडण्यासारखं नसतं. मध्यमवर्गीयांना घर घेताना अतिशय प्रॉब्लेम येतो. आणि त्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे, त्यांची ही जी समस्या आहे, ती सहकारी गृहनिर्माण संस्थेमुळे ही होते. म्हणजे ती त्यांची गरज पूर्ण होते, त्यांची ही समस्या सोडविली जाते. बघा, घर बांधण्याच्या सामायिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेक व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपला प्रश्न सोडवू शकतात. समजा आता शहरामध्ये मी जर स्वतःचं घर घेऊ शकत नाही, किमती फार जास्त आहेत, पण मी माझ्यासारखे 8-10 लोक जर एकत्र केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की आपण आपलं स्वतःचं घर घेऊया, तर ते सगळी लोक एकत्र मिळून सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून स्वतःचं घर शहरामध्ये काय करू शकतात, घेऊ शकतात. कारण त्यांना वाजवी किमतीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेमुळे घर मिळतं. सहकारी गृहनिर्माण संस्था जर असेल तर तुम्हाला सरकारसुद्धा मदत करतं. म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्था ही तुमचं बँक आणि वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेणे, जागेची खरेदी, बांधकाम आणि त्यानंतर संस्थेच्या बांधकामाची दुरुस्ती व देखभाल हे सर्व व्यवहार सहकारी संस्थेच्या माध्यमातून केल्यास सर्वसामान्य व्यक्तीला योग्य व कमी खर्चात आपले घर व निवाऱ्यासंबंधीचा प्रश्न सोडविता येतो. घर घेण्याच्या समस्येवर सहकारी गृहनिर्माण संस्था या खात्रीशीर उपाय आहे. भारतात इसवी 1909 म्हैसूर प्रांतात बँगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही पहिली गृहनिर्माण संस्था स्थापन झाली आहे. बघा, भारतामध्ये 1909 म्हैसूरला बँगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, म्हैसूरला बँगलोर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही गृहनिर्माण संस्था स्थापन झाली आहे. आणि मग नियोजित काळात गृहनिर्माण सहकारी संस्थेला मग वेग आला. लोकांना समजायला लागलं की गृहनिर्माण सहकारी संस्थेमुळे आपला खूप फायदा होतो. आता भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय शिखर संस्था देशातील एकूण सहकारी गृहनिर्माण चळवळीला दिशा देण्याचे कार्य करते. कोणती? भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया ही तुम्हाला जर सहकारी संस्थाच्या माध्यमातून घर घ्यायचं असेल तर तुम्हाला पूर्ण मदत करते. आणि तिची स्थापना सप्टेंबर 1969 झाली आहे. आणि एप्रिल 1970 स्थापन झालेले गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे हुडको हे नागरी भागातील सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज पुरवठा करते. आणि अशा प्रकारे या सहकारी गृहनिर्माण संस्थेचं आपण सुरुवात कशी झाली ती बघितलेली आहे. आता आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अर्थ बघणार आहोत. निवाऱ्याची समान गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करतात. घरासाठी आवश्यक असलेली जागा किंवा जमीन सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत खरेदी केली जाते किंवा सरकारकडून सवलतीच्या दरात मिळवली जाते. घरांचे आराखडे, बांधकाम साहित्य, मजुरी दुरुस्ती, देखभाल असे सर्व व्यवहार संस्थेमार्फत केले जातात. अशा सहकारी संस्थांना गृहनिर्माण सहकारी संस्था असे म्हणतात.
बघा, सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अर्थ काय की निवाऱ्याची समान गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात. समजा आता आपण एका चाळीमध्ये सगळेजण एकत्र राहत आहोत आणि आपल्याला असं वाटतंय की आपण त्या चाळीमध्ये भाड्याने राहतोय आणि आपल्याला तुम्हाला पगार पण समजा कमी असेल, तर तुम्हाला वाटतं की शहरामध्ये माझंही स्वतःचं घर असावं. पण ते स्वतःचं घर करत असताना तुम्हाला होतं काय की तुम्ही शहरामध्ये किंमत जास्त असल्यामुळे स्वतःचं घर करू शकत नाही. मग अशा वेळेस ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं असेल ते सगळी लोक एकत्र येतात आणि घरासाठी तुम्हाला जी जागा लागते तीच पहिली रिकामी जागा खरेदी करतात आणि नंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत जागा खरेदी केली जाते आणि सरकारकडून सवलतीच्या दरामध्ये ती मिळवली जाते आणि मग घरांचे आराखडे, बांधकाम साहित्य, मजुरी दुरुस्ती, देखभाल असे सर्व व्यवहार या संस्थेमार्फत केले जातात. तिला सहकारी गृहनिर्माण संस्था असं म्हणतात. असं त्याचं सोपा अर्थ आहे. आता आपण पण ते करू शकतो. समजा आता आपण डहाणूमध्ये राहतोय, पण तुम्हाला जर खूपच कमी पगार असेल, 15 आणि 20,000 रुपये पगार असेल, तर तुम्ही स्वतःचं घर नाही घेऊ शकत. तर तुम्ही काय करा, ज्यांना स्वतःचं घर घ्यायची इच्छा आहे तुमच्यासारखी, तर तुम्ही एखाद्या कंपनीत समजा कामाला आहेत आणि तिथे समजा 8-10 लोक आहेत, तुम्हाला सगळ्यांना सेम पगार आहे, पण तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे. मग तुम्ही काय करा, तुम्ही हे सगळे तुमच्या कंपनीतले सगळे 10-15 जण एकत्र या आणि तुम्ही एकत्र येऊन तुम्ही सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करा आणि मग तुम्ही त्याच्या नावाने जागा खरेदी करा. जागा खरेदी करून मग तुम्हाला जे बांधकाम साहित्य लागणार आहे, जे तुम्हाला मजुरी आहे, जी दुरुस्ती आहे, देखभाल आहे, हे तुम्हाला सहकारी संस्था तुम्ही स्थापन केल्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट काय करतं, ह्या कामामध्ये तुमचं सगळ्याचे दर कमी लावून तुम्हाला घर बांधायला सहकार मदत करतं सरकार आणि मग तुम्ही सरकारच्या मदतीने स्वतःचं घर मिळवू शकता. तुम्ही हे डहाणूतसुद्धा करू शकतात. आपल्या डहाणूमध्ये पण बघा, आता मी समजा रिलायन्सच्या स्टेशन रोडला जाते, तर तिथं मग तुम्हाला एक सहकारी संस्था दिसेल, प्राची गृहनिर्माण सहकारी संस्था. मग ही जी सहकारी संस्था ती तशीच आहे. पहिले त्या लोकांनी काय केलं, त्यांनी जागा पहिले घेतली विकत सगळ्या लोकांनी एकत्र येऊन. नंतर त्यांनी सहकारी संस्थेच्याच माध्यमातून त्यांनी बांधकाम केलं आणि बांधकाम करून मग त्या प्रत्येकाला ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, जागा घेताना पैसे गोळा केले होते, घर बांधताना जेव्हा पैसे गोळा केले होते, तेव्हा ती सगळी लोकं एकत्र आली आणि मग त्यांनी ती सहकारी संस्था तिथे बिल्डिंग बांधली आणि प्रत्येक सभासदाला तिथे घर देण्यात आलं. आणि नंतर मग त्या लोकांनी काय केलं की सगळ्यांनी मिळून एक कमिटी नेमली, व्यवस्थापन मंडळ. मग एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक सचिव. मग संपूर्ण संस्थेची जी लाईट बिलं आहेत, मीटर आहेत सगळ्यांचे, मग ते लाईट बिलं, त्याच्यानंतर तुमचं पाणी बिल, हे सगळ्यांचं काय करायला लागले सहकारी संस्था तुम्ही माध्यमातून भरू शकता. तुमची सहकारी संस्थेमध्ये जर काही तोडफोड झाली आहे, समजा तुमच्या बिल्डिंगच्या ज्या पायऱ्या आहेत त्या तुटल्यात किंवा तुमच्या लाईट्स प्रॉपर नाही आहेत सहकारी संस्थेमध्ये, तुम्हाला जर पार्किंगची व्यवस्थित सुविधा पाहिजे, तर तुम्ही जी व्यवस्थापन मंडळ नेमलं आहे त्या मंडळाने या सगळ्या सुविधा आपल्या सभासदांना द्यायच्यात आणि त्यांच्याकडनं दर महिन्याला एक मेंटेनन्स चार्ज घेतात. तो मेंटेनन्स चार्ज करता. तर असे जे काही खर्च निघतात, तुम्ही ज्या स्टेअरकेसमध्ये ट्यूबलाईट लावल्यात त्या गेल्या, त्या आणायच्यात, तुमच्या जर पायऱ्या तुटल्यात त्या बनवायच्यात किंवा पार्किंगची सुविधा करायची किंवा तुम्हाला टेरेस झाडला पाहिजे, रोज कोणतरी झाडायला पाहिजे, तुमचा कचरा घ्यायला कोणी यायला हवं असेल, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही जे पैसे काढले आहे त्याच्यातून एखादा माणूस तुमचा कचरा घ्यायला तुम्ही ठेवा, त्याला दर महिन्याला तुम्ही पगार द्या. नंतर ट्यूबलाईट जर तुमच्या गेल्या तर तुम्हाला नवीन ट्यूबलाईट बसू शकता. असे तुम्ही जे दर महिन्याला ठराविक पैसे काढता त्या पैशातून तुम्ही हे सगळं काय करू शकता, तुमचे खर्च भागू शकता सहकारी संस्थेचं. म्हणजे या सहकारी संस्था इतकं चांगल्या प्रकारे आपलं काम करत असतात. आणि त्याच्यानंतर आपण सहकारी संस्थेची व्याख्या बघणार आहोत. मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींना एकत्र येऊन आपल्या राहण्यासाठीच्या घराची गरज पूर्ण करण्यासाठी सहकारी तत्वानुसार स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार बघा काय व्याख्या आहे. आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे किंवा सदनिका बांधून देणे, तसेच सभासदांना समान सुखसोयी व सेवा पुरवणे या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. याच्यापैकी तुम्ही कुठलीही व्याख्या लिहू शकता. तर तुम्ही जरी लिहिली की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार की आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे किंवा सदनिका बांधून देणे, तसेच सभासदांना समान सुखसोयी किंवा आणि सेवा पुरवणे या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. मग तुमचे जे सभासद आहेत 10-12 सभासद, ते तुम्ही एकत्र येऊन तुम्ही जेव्हा जमीन खरेदी करता, जेव्हा बिल्डिंग बांधता,
त्याच्यानंतर सदनिका बांधून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या सुखसोयी दिल्या जातात. तुम्हाला पाणी दिलं जातं, तुम्हाला लाईट दिली जाते, त्याच्यानंतर तुमची सांडपाण्याची व्यवस्था केलेली जाते. मग हे सगळं काम तुमच्या सहकारी संस्थेमार्फत होत असतं. आणि मग त्याच्यामुळे होतं काय की तुम्हाला सगळ्यांना तो अतिशय फायदा होतो. आपल्याला सगळे एकत्र आल्यामुळे कमी पैशात तुम्हाला घर तर मिळालेलंच आहे आणि त्याच्यानंतर कमी पैशात घर मिळून तुम्हाला या सगळ्या सुखसोयी मिळालेल्या आहेत. मग तुम्ही सहकारी संस्थेचे गृहनिर्माण सहकारी संस्थेचे सभासद झाल्यामुळे तुमचा हा एकूण फायदा झालेला आहे आणि मग त्याच्यामुळे तुमची घराची गरजसुद्धा पूर्ण झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपण आज सहकारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या बघितलेली आहे. आपण इथे आज थांबणार आहोत. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.